नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही घरामध्ये आजही महिलांना विशिष्ट दिवशी केस धुण्यास मनाई का केली जाते? शुक्रवारी केस धुतले तर काय होते? गुरुवारी केस धुतल्याने खरंच गुरुबळ कमी होते का? सोमवारी केस धुणे शुभ की अशुभ? आणि या सर्व गोष्टींमागे नेमके कारण काय आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण धार्मिक ग्रंथातील उल्लेख, लोकपरंपरा आणि अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या समजुती जाणून घेणार आहोत. महत्त्वाची सूचना: या व्हिडिओतील माहिती विविध धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरांवर आधारित आहे. यासाठी सर्वसामान्य वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार निर्णय घ्यावा. जर तुम्ही विवाहित महिला असाल किंवा तुमच्या घरात आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. केस आणि स्त्रीचे सौभाग्य. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे केस हे केवळ सौंदर्याचे प्रतीक मानले जात नाही, तर ती तिच्या सौभाग्याशीही जोडले गेले आहेत. प्राचीन काळी स्त्रिया केसांमध्ये फुले माळायच्या, सुगंधी तेल लावायच्या आणि केसांची विशेष काळजी घ्यायच्या. अनेक धर्मग्रंथांमध्ये स्त्रीचे अलंकार, कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या आणि केस यांना सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे. म्हणूनच काही दिवस केस धुतण्याबाबत वेगवेगळ्या परंपरा निर्माण झाल्या. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जातो. अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की सोमवारच्या दिवशी सकाळी स्नान करून शिवपूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. काही भागात महिलांनी सोमवारच्या दिवशी केस धुण्यास हरकत नसल्याचे मानले जाते, तर काही ठिकाणी उपवास असल्यास केस न धुण्याची परंपरा आहे. याचा उद्देश शरीराला विश्रांती देणे आणि पूजापाठात मन एकाग्र ठेवणे असा सांगितला जातो. मंगळवार हा हनुमानजींचा दिवस मानला जातो. अनेक घरांमध्ये या दिवशी केस धुणे टाळले जाते. लोकमान्यतेनुसार यामुळे घरातील सुख शांती टिकून राहते असं मानले जाते. मात्र सर्व भागांत ही परंपरा सारखीच नाही. बुधवार व्यापार, बुद्धिमत्ता आणि संवादाचा दिवस मानला जातो. काही परंपरांनुसार या दिवशी केस धुणे शुभ मानले जाते. यामुळे नवीन ऊर्जा मिळते असं मानले जाते. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि गुरुचा दिवस मानला जातो. भारतातील अनेक घरांमध्ये विवाहित महिलांना गुरुवार केस धुणे टाळण्याची परंपरा आहे. लोकश्रद्धेनुसार गुरुवार हा घरातील समृद्धी, संतती आणि गुरुकृपेशी संबंधित दिवस मानला जातो. त्यामुळे त्या दिवशी केस न धुण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. याबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून लक्ष्मी पूजा करण्यापूर्वी केस धुणे शुभ मानले जाते, तर काही कुटुंबांमध्ये शुक्रवारी केस धुणे टाळले जाते. म्हणून आपल्या घरातील परंपरेचा आदर करणे अधिक योग्य मानले जाते. शनिवार शनिदेवांचा दिवस आहे. काही ठिकाणी शनिवारी केस धुणे टाळतात, तर काही जण शनिदेवांच्या पूजेनंतर स्नान करून केस धुतात. ही परंपरा प्रदेशानुसार बदलते. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस. या दिवशी बहुतेक ठिकाणी केस धुण्यावर कोणतेही विशेष धार्मिक बंधन मानले जात नाही. निष्कर्ष: आपण पाहिले की प्रत्येक दिवसाबद्दल वेगवेगळ्या परंपरा आहेत. सर्वच कुटुंबांमध्ये एकच नियम असतो असे नाही. धर्मांपेक्षा स्वच्छता, आरोग्य आणि घरातील परंपरेचा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण पहिल्या भागात वेगवेगळ्या दिवसांबद्दलच्या पारंपरिक समजुती जाणून घेतल्या. आता या भागात आपण शुक्रवार, गुरुवार आणि सोमवार या दिवसांचे धार्मिक महत्त्व आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या काही लोकपरंपरा समजून घेऊया. महत्त्वाची सूचना: या भागात सांगितलेल्या गोष्टी धार्मिक श्रद्धा, स्थानिक परंपरा आणि लोकमान्यतेवर आधारित आहे. त्या सर्वत्र किंवा सर्व समुदायांसाठी समान असतीलच असे नाही. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. हिंदू परंपरेत शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी दिवस मानला जातो. अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी घराची स्वच्छता, देवघराची सजावट आणि दीप प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. लोकमान्यतेनुसार काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. घरात अनावश्यक भांडणे टाळावीत, देवघर अस्वच्छ ठेवू नये, अन्न वाया घालू नये, पाहुण्यांचा अपमान करू नये. असं केल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते अशी श्रद्धा आहे. गुरुवार हा गुरु आणि भगवान विष्णूंचा दिवस. गुरुवार हा ज्ञान, सदाचार आणि गुरुभक्तीचा दिवस मानला जातो. अनेक घरांत या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे, भगवान विष्णू किंवा दत्तगुरूंची पूजा, हरभऱ्याची डाळ किंवा पिवळ्या वस्तूंचे दान,
धार्मिक ग्रंथांचे वाचन यांची परंपरा आहे. काही भागांत विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुणे किंवा केस कापणे टाळावे अशी लोकश्रद्धा आहे. यामागे कोणताही सार्वत्रिक शास्त्रीय पुरावा नाही. ही स्थानिक परंपरेचा भाग आहे. सोमवार सोमवार भगवान शिवांची कृपा. सोमवार हा भगवान शिवाला अर्पण केलेला दिवस मानला जातो. अनेक महिला या दिवशी शिवपूजा, रुद्राभिषेक किंवा सोमवारचे व्रत करतात. लोकपरंपरेनुसार सकाळी लवकर स्नान करणे, स्वच्छ वस्त्रे परिधान करणे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे हे शुभ मानले जाते. घरात सुख शांतीसाठी पारंपरिक सवयी. अनेक घरांमध्ये पुढील गोष्टींचे पालन केले जाते. सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठणे, देवघर स्वच्छ ठेवणे, संध्याकाळी दिवा लावणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, घरात प्रेमाने संवाद ठेवणे. या सवयींमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते असं अनेकांना वाटते. एक प्रेरणादायी कथा. एका गावात 2 कुटुंबे राहत होती. दोघांकडेही सारखीच आर्थिक परिस्थिती होती. पण एका घरात रोज सकाळी देवपूजा, स्वच्छता आणि एकमेकांशी प्रेमाने वागण्याची सवय होती. दुसऱ्या घरात सतत वाद, अस्वच्छता आणि नकारात्मक वातावरण होते. काही वर्षांनी लोकांनी पाहिले की पहिल्या घरात समाधान, एकोपा आणि प्रगती होती. दुसऱ्या घरात मात्र सतत तणाव. या कथेचा संदेश असा नाही की फक्त एखादा वार पाळल्याने सर्व बदलते, तर चांगल्या सवयी, शिस्त, स्वच्छता आणि परस्पर आदर यामुळे घर अधिक आनंदी बनते. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण केस धुण्याचे दिवस, तसेच सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार यांच्याशी संबंधित काही पारंपरिक समजुती जाणून घेतल्या. आता आपण अशा एका परंपरेबद्दल बोलणार आहोत जी भारतीय संस्कृतीत विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. सिंदूर. सिंदुराचे सांस्कृतिक महत्त्व. हिंदू परंपरेत विवाहित स्त्रीच्या मस्तकातील सिंदूर हा तिच्या वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानला जातो. अनेक प्रदेशांत विवाहासमयी वरवधूच्या भागांत सिंदूर भरतो आणि त्यानंतर तो वैवाहिक बंधनाचे प्रतीक म्हणून आपला पाहिला जातो. अनेक कुटुंबांमध्ये सिंदूर शुभ आणि पती-पत्नींतील नात्यांचे प्रतीक मानले जाते. सिंदूर लावण्याबाबतच्या पारंपरिक समजुती. लोकपरंपरेत काही गोष्टी सांगितल्या जातात. स्नानानंतर सिंदूर लावणे. अनेक घरांत स्नान करून देवपूजा झाल्यानंतर सिंदूर लावण्याची प्रथा आहे. हे स्वच्छता आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जाते. आरशासमोर शांत मनाने तयार होणे. सिंदूर लावताना घाई गडबड न करता शांतपणे तयार होणे ही काही कुटुंबांची परंपरा आहे. देवाला नमस्कार. सिंदूर लावल्यानंतर देवाला आणि घरातील ज्येष्ठांना नमस्कार करण्याची ही प्रथा अनेक ठिकाणी आहे. लोकपरंपरेत टाळाव्यात असे काही मानले जाणाऱ्या काही गोष्टी आपण पुढील समजुती आढळतात. सिंदुराची डबी अस्वच्छ ठेवू नये. पूजा करताना स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सिंदुराचा आदरपूर्वक वापर करावा. या गोष्टी श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहेत. त्या सर्वत्र समान असतात. सिंदूर आणि नात्यांतील आदर. सिंदूर हा केवळ एक अलंकार नसून अनेकांसाठी तो नात्यांतील जबाबदारी, विश्वास आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे. पती पत्नीने एकमेकांचा आदर करणे, प्रेमाने संवाद ठेवणे आणि विश्वास जपणे यालाच खरे सौभाग्य मानले जाते. एक प्रेरणादायी कथा. एका वृद्ध आजीला तिच्या नातीने विचारले, आजी, तू रोज सिंदूर का लावतेस? आजी हसून म्हणाली, बाळा, माझ्यासाठी सिंदूर म्हणजे फक्त परंपरा नाही, तो मला दररोज आठवण करून देतो की घरात प्रेम, संयम आणि आदर जपला तरच संसार सुखाचा होतो. नात म्हणाली, म्हणजे फक्त सिंदूर लावून भागत नाही? आजी म्हणाली, नाही बाळा, मनात प्रेम नसेल तर कोणताही अलंकार अपुरा आहे आणि मनात प्रेम असेल तर छोट्या छोट्या चांगल्या सवयीही घर आनंदाने भरून टाकतात. या भागाचा संदेश. परंपरा जपणे ही वैयक्तिक श्रद्धेची बाब आहे, परंतु त्याचबरोबर स्वच्छता, परस्पर आदर, विश्वास, प्रेम आणि सकारात्मक वातावरण यांनाच कुटुंबाच्या आनंदाचा खरा पाया मानला जातो. आत्तापर्यंत आपण केस धुण्याचे दिवस, गुरुवार, शुक्रवार, सोमवारचे महत्त्व आणि सिंदुराच्या संबंधित काही पारंपरिक समजुती जाणून घेतल्या. आता आपण अशा काही सवयीबद्दल जाणून घेऊया ज्या अनेक भारतीय घरांमध्ये सुख, शांती आणि समृद्धीशी जोडलेल्या जातात. एक, सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा. भारतीय संस्कृतीत ब्रह्ममुहूर्तात विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक घरांमध्ये असं मानले जाते की सूर्योदयापूर्वी उठून स्नान, प्रार्थना किंवा ध्यान केल्याने दिवस सकारात्मक सुरू होतो. यामुळे मन शांत राहण्यास मदत होते आणि दिवसाचे नियोजन अधिक चांगले करता येते. देवघर स्वच्छ ठेवणे. अनेक कुटुंबांमध्ये देवघर स्वच्छ करण्याची परंपरा आहे.
ताजी फुले अर्पण करणे, दिवा लावणे आणि शांत वातावरणात प्रार्थना करणे ही श्रद्धेची कृती मानली जाते. यामुळे घरात भक्तीचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते, असं अनेकांना वाटते. 3. संध्याकाळी दिवा लावणे. सूर्यास्तानंतर देवासमोर दिवा लावण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. अनेकांच्या श्रद्धांनुसार यामुळे घरात मंगलमय वातावरण राहते. दिवा लावताना कुटुंबातील सर्वांना काही क्षण शांत बसून प्रार्थना केल्यास मानसिक समाधानही मिळू शकते. अन्नाचा आदर. भारतीय संस्कृतीत अन्नाला अन्नपूर्णेचे प्रसाद मानले जाते. म्हणूनच अन्न वाया घालू नये. जेवणापूर्वी कृतज्ञता व्यक्त करावी. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करावे. या सवयींना अनेक धर्मग्रंथातही महत्त्व दिले आहे. वडीलधाऱ्यांचा आदर. अनेक कुटुंबांमध्ये दिवसाची सुरुवात आई वडील किंवा ज्येष्ठांना नमस्कार करून करण्याची परंपरा आहे. ही केवळ धार्मिक कृती नसून कुटुंबातील प्रेम, आदर आणि संस्कारात जपण्याचा मार्ग आहे. 6. घरातील वातावरण. लोकपरंपरेत असं सांगितलं जाते की सतत राग, कटू बोलणे, अपमान आणि वादविवाद यामुळे घरातील आनंद कमी होतो. तर प्रेमाने संवाद, सहकार्य आणि संयम यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. दान आणि सेवा. भारतीय संस्कृतीत दानाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. अन्नदान, वस्त्रदान, गोसेवा किंवा गरजूंना मदत करणे या गोष्टींना पुण्यकर्म मानले जाते. दान हे दिखाव्यासाठी नाही तर निस्वार्थ भावनेने करावे, असा संदेश आपल्या संतांनी दिला आहे. एक प्रेरणादायी कथा. एका गावात एक गरीब दाम्पत्य राहत होती. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, पण रोज देवाचे स्मरण, घराची स्वच्छता, मेहनत आणि गरजूंना शक्य तितकी मदत करण्याची सवय होती. लोक विचारायचे, तुमच्या घरी नेहमी आनंद कसा असतो? ते हसून म्हणायचे, संपत्तीपेक्षा समाधान मोठे असते. श्रद्धेपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चांगलं आचरण. हळूहळू त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना समाजात मान मिळाला आणि त्यांचे जीवनही अधिक झाले. या भागाचा संदेश. घरात सुख समृद्धी फक्त एखाद्या वस्तूमुळे किंवा दिवसामुळे येते असे नाही. स्वच्छता, प्रामाणिकपणा, प्रेम, आदर, कष्ट आणि श्रद्धा या मूल्यांमुळे घर अधिक आनंदी आणि सकारात्मक बनते. खरं सौभाग्य म्हणजे काय? अनेकांना वाटते सौभाग्य म्हणजे फक्त अलंकार, सिंदूर किंवा काही विशिष्ट परंपरा. परंतु आपल्या संतांनी वारंवार सांगितले आहे, ज्या घरात प्रेम आहे, जिथे वडीलधाऱ्यांचा आदर आहे, जिथे कष्टाला मान आहे, तिथे सत्य, संयम आणि करुणा आहे, ते घरच खऱ्या अर्थाने समृद्ध असते. लक्ष्मीचा खरा वास कुठे असतो? लोकपरंपरेत असं सांगितले जाते की माता लक्ष्मी अशा घरात प्रसन्न राहते जिथे स्वच्छता असते, अन्नाचा आदर केला जातो, कष्टाची कमाई असते, पाहुण्यांचा सन्मान केला जातो आणि घरात सतत कलह नसतो. ही मूल्य केवळ धार्मिक नाहीत तर प्रत्येक कुटुंबांसाठी उपयुक्त जीवनमूल्ये आहेत. विवाहित महिलांसाठी प्रेरणादायी संदेश. प्रत्येक स्त्री ही एक घराचा आधारस्तंभ असते. तिच्या प्रेमाने, तिच्या संयमाने, तिच्या त्यागाने आणि तिच्या सकारात्मक विचारांनी एक साधं घरही आनंदाने भरून जाऊ शकतं. त्याचप्रमाणे संसाराची जबाबदारी केवळ स्त्रीची नसून पती पत्नी दोघांनीही एकमेकांना सन्मान, साथ आणि समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. श्रद्धा आणि विवेक. धार्मिक परंपरा ही जपणे प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा आहे, मात्र कोणत्याही परंपरेपेक्षा आरोग्य, स्वच्छता, कुटुंबातील प्रेम, परस्पर विश्वास आणि चांगले आचरण यांना नेहमीच प्राधान्य द्यावे. जर एखादी परंपरा तुमच्या कुटुंबात पाळली जात असेल तर तिचा आदर करा आणि जर ती पाळली जात नसेल तर त्याबद्दल कोणाचाही अपमान किंवा गैरसमज करू नका. प्रेरणादायी कथा. एका संतांकडे एक महिला आली आणि म्हणाली, महाराज, माझ्या घरी सुख शांती कशी येईल? संतांनी हसून उत्तर दिले, रोज देवाचं नाव घे, पण त्याचबरोबर घरात प्रेमाने बोल, रागावर नियंत्रण ठेव, ज्येष्ठांचा आदर कर आणि गरजूंना मदत कर. महिला म्हणाली, इतकंच? संत म्हणाले, हो, कारण देवाला फक्त पूजा नाही तर चांगले आचरणही प्रिय असते. त्या दिवसापासून तिने आपल्या वागण्यात बदल केला. काही महिन्यांत तिच्या घरातील वातावरण अधिक आनंदी झाले. मित्रांनो, परंपरा आपल्याला संस्कार शिकवतात, श्रद्धा आपल्याला आशा देते, प्रेम आपल्याला एकत्र ठेवते, विश्वास नाते मजबूत करतात आणि चांगले कर्म जीवन सुंदर बनवतात. म्हणून श्रद्धा ठेवा, पण विवेकही जपा. जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबात आणि या विषयाबद्दल कोणती परंपरा पाळली जाते ती कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक, ज्योतिष किंवा प्रेरणादायी माहितींसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एवढेच म्हणेन,
ईश्वर आपल्या घरावर सदैव कृपा ठेवो. आपल्या कुटुंबात प्रेम, आरोग्य, समाधान आणि आनंद राहो. जय माता लक्ष्मी, जय श्रीहरी, जय गुरुदेव. धन्यवाद.